होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग जल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा 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 काळजी रे. खुश असशील ना मला असं राबताना बघून? असं काही नाहीये, तू मनापासून काम करते हे बघून मला छान वाटतंय. आई अगं काय झालंय का हिला? कसं झालं माहिती नाही, पण याला चंदनचा पायगुण म्हणावा लागेल. म्हणजे अगं म्हणजे तो या घरात आला आणि ही बदलली. बरं आहेत कुठे या घराचे थोरले जावई? अगं तो ना नोकरी शोधायला गेला. हो ना, बरं झालं चला. अगं आई आशू पण गेला नोकरी शोधायला. तुला सांगू का, त्याला ना असं गाड्यांनी म्हणजे ट्रेनने बसने असं फिरायची सवय नाही, तरीही तो रोज इंटरव्ह्यू देतोय. त्याला नोकरी मिळाली पाहिजे बाबा आज, बरं होईल. शिक्षण इम्प्रेसिव्ह, जॉब एक्सपिरियन्स गुड. थँक्यू. मला सांगा, तुम्हाला आमच्या या लहान कंपनीमध्ये जॉब का करायचा आहे? सर ऑनेस्टली मी कंपनी लहान आहे का मोठी हे बघितलं नाही. ऑपॉर्च्युनिटी मला जास्ती महत्त्वाची, आणि मला असं वाटतं मला जो एक्सपिरियन्स आहे त्याने मी ही कंपनी मोठी करू शकतो, म्हणजे माझाही हातभार लागेल तेवढाच. ऑल्सो काही पर्सनल रिझन्स आहेत, त्यामुळे मी शून्यापासून सुरुवात करतोय, आणि ही सुरुवात योग्य झाली पाहिजे असं माझं मत आहे. पण हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नाही सर, आपण पहिल्यांदा भेटलोय. एनिवे मला सांगा, तुम्ही म्हणालात कंपनीला तुमचा फायदा होईल म्हणून, आणि तुम्हाला मोठी ऑफर मिळाली तर? सर ॲक्च्युली माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये मी एक गोष्ट नक्कीच शिकलो, की आपल्याला जी लोक मोठं करतात, ज्या लोकांमुळे आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो, त्यांना कधीच विसरायचं नाही. आणि ही जबाबदारी, ही मॅच्युरिटी नक्कीच माझ्यात आहे. आणि आम्ही तुम्हाला प्रमोशन दिलं तर? मी खरंच खूप आनंदाने अजून काम करेन. नोकरी मिळेलच ग आशूला. खूप हुशार आहे तो आणि मेहनती सुद्धा. पण एक सांगू का शिवानी, तुम्ही दोघांनी असं गॅरेजमध्ये राहणं बरोबर नाही ग वाटत. आणि त्या दिवशी सीताई काय म्हणाले माहितीये ना, ह्या असं राहायच्या आशूला पण सवय नाहीये ग. माझं म्हणणं आहे, तू का नाही बोलत त्याच्याशी? तुम्ही दोघं इथेच राहायला या ना. हे बाई, तो ऐकणार नाही आणि मी त्याला समजावणार पण नाही. अगं त्याने माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आणि मी त्याला मागे खेचू? असं नको आहे. नाही, तुझं बरोबर आहे ग शिवानी. सीताईंना त्यांच्या मुलाची काळजी असणं स्वाभाविक आहे ना. आणि आता आशू तुझ्यासोबत राहतो, म्हणजे त्याला जपायची जबाबदारी सुद्धा तुझी आहे ना. मग आई, मी नीट काळजी घेईन त्याची, विश्वास ठेव, आणि मी मागे हटणार नाहीये.
तुमचं नाव काय? आशुतोष. आशुतोष देसाई ना? येस. तरीच तुमचा हा कॉन्फिडन्स आणि जिद्द पाहून मला वाटलंच. म्हणजे हे आशुतोष रामचंद्र देसाई, देसाई ऑटोमोबाईलचे CEO. इज दिस अ जोक? नो सर, ॲक्च्युली मी ती कंपनी सोडली, आता मी तिथे काम नाही करत. पण तुम्ही तर त्यांचे सुपुत्र आहात, तुम्हाला या कामाची काय गरज आहे? सर, आय विल अश्युअर यू की मी परत त्या कंपनीत काम नाही करणार आहे. आणि काही पर्सनल रिझन्स आहेत, त्याच्यामुळे मला ती कंपनी सोडावी लागली. म्हणूनच मी पहिल्यापासून सुरुवात करतोय. मिस्टर आशुतोष, आमचं सुद्धा स्टार्टअप आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त पगार नाही देऊ शकत. सर, डोंट वरी, मला जेवढा पगार मिळेल तेवढा आय बी फाईन विथ इट. आणि मी जे काम पडेल ते काम करायला तयार आहे. ठीक आहे, आम्ही तुम्हाला विचार करून कळवतो, पण फ्रँकली जरा डिफिकल्ट दिसतंय. ओके सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या कॉलची वाट बघेन. थँक्यू. हॅव अ गुड डे. येस, थँक्यू सर. अरे तो त्याच्या घरातलं कामही करत नाही, इथलं काय करणार? करून तर बघ, दात बटन. हा उगत नाटक काय काय झालं? हे काय करून घेतलंस दिव्या? बोट कापलं भाजी कापताना. अगं, असं कसं कापलं गेलं दिव्या? लक्ष कुठे होतं तुझं? बघू मला इकडे. आता कशाला बघायचंय तुला? दिव्या, हे बघ, ही मस्करी नाहीये, दाखव मला काय ते रक्त वाहतं, त्याला हळद बिळद लाव काहीतरी. ए, नको ती काळजी दाखव. हे फक्त मी तुला दाखवायला आणलंय. तू म्हणत होतास ना की मला जाणीव व्हायला हवी, तुला शिक्षा द्यायची होती मला. घे, झालं समाधान? तुला जे हवं होतं ते मिळालं ना, मग आता सांडू दे रक्त. दिव्या, असं काही नको होतं मला. काय म्हणतीयस? मग कशाला मला अशी कामं करायला लावलीस जी मला येत नाही? मला कळतच नाही चंदन. मला तू फसवलंस, तू वेड्यात काढलंस, माझ्याशी खोटं बोलून लग्न तू केलंस. आणि आता मला तूच राबवतोयस का? तर मला जाणीव व्हायला हवी म्हणून. घे, झाली मला जाणीव. तुला जे हवं ते मिळालं ना, मग नाही लावायची मला हळद आणि नाही करायचंय बाकी काही उपाय. बघ, तुला काय राग काढायचा आहे तो माझ्यावर काढ, पण अगोदर त्याला काहीतरी औषध लाव प्लीज. ऐक माझं. राहू दे तू. त्यांनी काय बेशुद्ध नाही होणार आहे मी ना, माझ्या अंगातलं रक्त संपणार आहे. मला फक्त हे दाखवायचं होतं तुला की तुला जे हवं आहे ना ते तुला मिळतंय. चालू ठेव तुझं हे जे त्रास देतोयस ना मला, चालू दे. आपल्या संसाराला वाटेवर आणायचं होतं ना, तुला ही पद्धत आहे तुझी? असो, चांगलं चाललंय तुझी हनीमूनची तयारी. ह्याच्यात आपल्यात प्रेम वाढणार आहे ना जसं. हो 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 रॉकी, तू जरा शांत होतोस का? नको ना एवढा टेन्शन घेऊ. हे बघ, तू कॉन्फिडेंट आहेस ना, मग काही नाही होणार. बाय. तू पण काळजी घे. संपदा, काय झालं? नाही, सांग, काय झालं? आधी तू सांग. तुला कसं कळलं की मला काहीतरी बोलायचंय? बाळा, तू जेव्हा छोटंसं बाळ होतीस ना, तेव्हा तू रडायचीस. तेव्हा तुला भूक लागलीये की तुझ्या पोटात दुखतंय हे मला कळायचंच. तेव्हा तुला बोलता यायचं नाही ना? मग अगं बाळा, आईला मुलांच्या मनातलं कळण्यासाठी त्यांनी आईशी येऊन बोललंच पाहिजे, असं नसतं. सांग,
काय झालं? मला सांग की डंबो आणि काकू या दोघांमधून तुला कोणाचं पटतंय? या प्रश्नाचं उत्तर ना जरा कठीणच आहे अगं. मला पटतंही दोघांचं आणि पटतही नाही. असं नाही हा, एक सेकंड. तू डिप्लोमॅटिक उत्तर नको देऊ. मला खरं सांग ना. खरं सांगू, आशू जे वागतोय ना ते मला पटतंय. म्हणजे शिवा नेहमी आशूसाठी उभी राहिली आणि आता आशू शिवासाठी उभा राहतोय. म्हणजे तुला डंबोचं वागणं पटतंय ना? थांबा, पण मला ताईची बाजूही कळते. आई एक सेकंड. आता हे बघ संपदा, ताई आई आहे आणि एका आईसाठी तिचा मुलगा तिच्या विरोधात जाणं ना खूप अवघड आहे अगं. आणि आशू ना हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकत होता, पण त्याने अगदीच टोकाची भूमिका घेतली. पण तूच आता म्हणालीस ना की काकूचं नाही तुला डंबोचं. अगं मी म्हणाले, पण त्याने ताईला आणि आशूला दोघांनाही त्रास होतोय ना. पण मला असं वाटतं थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. आई मला एक सांग. समजा मी असं काही नाही आहे, मी जस्ट इमॅजिन करायला सांगते तुला की समजा माझं असं काही झालं तर तू पण मला समजून घेशील ना? हे काय बोलतेस तू आता? तुझं कशाला काय होईल? काय तू ना संपदा. नाही असं काही नाही होणार, पण मी जस्ट असं सहज विचारते ना. आपल्याला विचार करायला काय जाते. झालं असं तर तू समजून घेशील ना? रेडी झाली आहेस का? मुळात हा असा विचारच का करतेस तू? असं तुझ्या बाबतीत काहीही कधीही होणार नाहीये. काहीतरी उगाच बडबड करू नकोस. चला सुरू करू परत. आण रे. हा. चंदन यार, तुझं असलं कसलं प्रेम आहे भाई तिच्यावर? अरे डिप्पर भावा, आता काय सांगू तुला. काय बघ, कसं असतं ना, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्या मनातलं प्रेम आटू न देणं हे तर आपल्या हातात आहे की नाही. काय वा वा भाई, तू तू खरंच खूप ग्रेट आहे यार, खरंच खूप ग्रेट आहे. पण ते दिव्या ताईला तुझी किंमत कळत नाही रे. हा यार, नुसती भांडखोर आहे ती, सतत भांडत असते. आता पण भांडून गेली ना तुझ्यासोबत. भाई, एकदा प्रेमात पडलास ना मग कळेल तुला, आपल्या हातात काही नसतं. अरे हो, पण तू एवढं करतो. हा, तुझ्या संसाराची इथे वाट लागली आहे, पण तू शिवा आणि आशूसाठी एवढं सगळं करतोयस. भाई, शिवाने केलं ना त्याच्यासाठी एवढं. हा, हे बरोबर आहे, पण माझा जरा एक वेगळा स्वार्थ आहे. स्वार्थ? तुझा कसला स्वार्थ? अरे हे बघ, शिवा आणि आशूला मी खूप दिवसांपासून बघत आहोत. त्या दोघांचं ना एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. त्यांना जेव्हा बघतो ना मी, तर तेव्हा असं वाटतं की येस, बस हे प्रेम असतं. तुम्हाला पण वाटतं की नाही? हा, वाटतं की नाही तुम्हाला? मग अरे, एकमेकांबद्दल एवढं वाटणं, एकमेकांसाठी नेहमी उभं राहणं, कितीही राग आला, कितीही भांडण झालं तरीही मनात त्या माणसाबद्दलची जागा तशीच ठेवणं, हेच प्रेम असतं ना रे. हो, हे तर खरं आहे. आणि अशा खऱ्या प्रेमाला जर मी सपोर्ट केला तर मलाही थोडं पुण्य मिळेल. क्या बात आहे भाई. आणि माझंही प्रेम, माझंही आयुष्य थोडं सुरळीत होईल असं वाटलं मला. हा, भाबडी अशा असू शकते, पण एवढं वाटतं मला हे मात्र नक्की. वा भाई वा. अरे काय बोललाय भाई तू, एकदम खरं बोललाय. असंच घडेल. एक ना एक दिवस दिव्या ताईला कळून चुकेल की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे. तू बघ. 100%, 100%. तिला कळेल तेव्हा कळेल रे, पण मी दिव्यावर नेहमी असंच प्रेम करत राहणार. शेवटी आपलं चुकलेलं माणूस सुधारावं असं वाटणं सुद्धा प्रेमच आहे ना भाई. क्या बात आहे भाई. सही आहे रे. काय सही आहे? तुला फार कळतं का? चला चला, डेकोरेशनला लागू. शिवा आणि आशू जर आले तर पचका होईल आपला. चला बाई, ते यायच्या चला. अगोदर सगळं डेकोरेशन संपून टाकू. चला, लाग कामाला. दादा एक कटिंग करा. कसं जमणार आहे काय माहिती. थँक्स. जॉब शोधताय का?
जॉब शोधण्याचा पहिलाच दिवस ना? तुम्हाला कसं कळलं? ते तुमचा थकलेला चेहरा, जॉब शोधण्याची गरज ती सगळी दिसून येते ना. हरकत नाही, जॉब शोधा तुम्ही. आता उद्यापासून ना अशी मोठी पाण्याची बॉटल घेऊन फिरणार तुम्ही, मी सांगतो तुम्हाला. सवय लावा त्याची. मला ते मृगजळ माहिती? मृगजळ वयस दिसते, वाळवंटात असतं, पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर काहीच नसतं. जॉबचं पण अगदी तसंच आहे. आपल्याला वाटतं जॉब मिळणार, आत्ता गेलो की आपल्याला लगेच जॉब मिळणार. HR समोर बसलो, सॅलरी डिस्कशन केली, सॅलरी डन झाली. थोड्या दिवसांनी कळतं जॉब मिळणार नाही, दुसराच कोणाला तरी गेलो. मृगजळ तसे तुम्ही चांगल्या घरचे दिसता. हा, मग अजूनच कठीण. मार्केटमध्ये जॉबच नाही आहेत ना, मिळणार कसे जॉब? आणि तुमच्यासारख्या लोकांना तर अजून मिळणार नाही. गेली 4 वर्ष मी मेहनत करतो. 4 वर्ष? हो, 4 वर्ष. पहिलाच दिवस आहे. सवय लावा तुम्ही आता. आणि अशी मोठी बॉटल घेऊन फिरण्याची पण सवय लावा. तुम्हाला गरज पडणार आहे. काय? हो, भेटू इंटरव्ह्यूला कुठे ना कुठेतरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं हे मागच्या आठवड्यात जी आपली फायनल डील झाली ना त्याचे पेपर्स आहे. ओके, आणि त्याचं डेडलाईन त्याची बघ, ही त्याची डेडलाईन. भाऊ, काका येऊ का? आशू, मी मस्त. बरं वाटलं आपण तू इथे परत. काका मी फक्त भेटायला आलो. आशू, सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. भाऊ, आज मी दिवसभर फिरत होतो. तुम्ही मला तुमच्या स्ट्रगलची जी गोष्ट सांगितली होती, त्यानंतर आपण जे बसमध्ये फिरलो होतो, मला गोष्ट कळली होती, इन्स्पायर पण झालो होतो. आणि मी आज जेव्हा दिवसभर फिरलो ना, तेव्हा मला फील झाली. आणि माझ्या मनातली तुमच्याबद्दलची रिस्पेक्ट खूप वाढली भाऊ. तुम्ही इन्स्पिरेशन आहात माझं. आशू, आणि तू माझ्यासाठी गर्व आहेस. आणि भाऊ, मी नोकरी शोधतोय. बाप रे आशू, मला खूप वाईट वाटतंय तुझी ही अवस्था बघून. आणि नोकरी मिळेल ना तुला? भाऊ, की आज मी दिवसभर नोकरीसाठी फिरत होतो. मिळालं काही नाही, पण जरा अनुभव आला. आणि त्या अनुभवाने ना खूप काही गोष्टी कळल्या. जग वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ओळखता यायला लागलं. म्हणजे मला त्याचं समाधान वाटतंय की मी आज हा अनुभव घेऊ शकलो. आता तुमच्या ओळखीने जेव्हा मी बाहेर जायचो तेव्हा ओळखीमुळे कामं व्हायची, पण आता तीच ओळख जेव्हा मी मागे ठेवून कामं शोधायला फिरतोय, तेव्हाचा काहीतरी वेगळाच अनुभव आहे. मला हेच करायचं आहे. आणि असंच मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःची नवीन ओळख तयार करायची. मला खात्री आहे तू नक्की तुझी ओळख निर्माण करशील. चला येतो. भाऊ, नमस्कार. नमस्कार. हो, चल, थकला असशील, मी तुला सोडायला येतो. नाही, तुम्ही कशाला येता? तुम्ही बसा. अरे असं कामाचा लोड असेल तुम्हाला खूप, तुम्ही बसा, मी जातो. येतो. चल, येतो. काही लागलं तर सांग. सांग. भाऊ, आनंद अश्रू आहेत रे. लक्ष्मी, मोठं झालं ना आशू?